जुन्या साडीपासून आपण आज तयार करणार आहोत। एकही रुपया खर्च न करता शॉपिंग बॅगचा वापर करणार आहोत, जी प्रत्येकाच्या घरात असतेच। तर ही शॉपिंग बॅग मी कट करून घेत आहे। साइडचा भाग जो आहे तो कट करायचा आहे आणि वरचा जो हँडलचा भाग आहे तो कट करायचा आहे। दोन्ही भाग मी इथे कट करून घेणार आहे आणि पूर्ण अखंड पीस आपल्याला इथे लागणार आहे। त्यामुळे खालचा भाग जो जॉइंट असतो ना तो ओपन करायचा आहे, तो कापायचा नाहीये। तर मी असा अखंड पीस कट करून घेतला। त्यानंतर दुसरा पीस मी याला जॉइन करून घेतला। मला लागतोय तेवढा पीस मी याला जॉइन करून घेतला, कारण की बॅग जी आहे ती छोटी होती, त्यामुळे मी ते साइडला जॉइंट दिलेला आहे शॉपिंग बॅगला। त्यानंतर तुमच्याकडे जर गोणी असेल तर तुम्ही गोणी वापरू शकता। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 14.5 बाय 21.5 इंच याचं मेजरमेंट आहे। तर तुमच्याकडे गोणी किंवा शॉपिंग बॅग असेल दुसऱ्या, त्या पण तुम्ही इथे वापरू शकतात, त्या जाडवाल्या असतात त्या। त्यानंतर तुम्ही इथे पेस्टिंग कॅनव्हास वापरू शकतात। तर इथे मी साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि प्रिंट ज्या बाजूने आहे ना त्या बाजूने साडीचा जो उलटा भाग आहे ना तो त्यावरती ठेवायचा आहे आणि मग आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि मध्ये सुद्धा शिवायचं आहे। पिनअप करून घ्यायचं सगळ्या बाजूने आणि मग आपल्याला शिवून घ्यायचा आहे। हा पीस जो आहे तो क्विल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये सुद्धा आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा बघू शकता मी 2 टिपा मारलेल्या आहेत। त्यानंतर एक्स्ट्राचा जो हा भाग आहे ना, जो एक्स्ट्राचा कपड्याचा भाग आहे तो आपल्याला इथे सगळं पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तर मी ते पूर्ण भाग कट करून घेतलेला आहे आणि सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। तर याचं मेजरमेंट जे आहे ते तुम्हाला मी परत सांगते। साडीचा कपडा लावल्यानंतर 14.5 बाय 21.5 इंच याचं मेजरमेंट आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा पीस असा फोल्ड करायचा आहे। ज्या साइडने 21 इंच आहे ना, 21.5 इंच त्या साइडने असं फोल्ड करायचं। त्यानंतर साइडने फोल्ड करायचं आणि त्यानंतर आपल्याला जिथे ओपन भाग आहे ना तिथे आपल्याला असं पिनअप करून घ्यायचं। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं पिनअप करायचं, म्हणजे आपण माप टाकू ना तर हे हलणार नाही त्यामुळे। आणि ज्या साइडने ओपन भाग आहे ना तिथूनच आपल्याला, या साइडने बंद भाग आहे आणि या साइडने ओपन भाग आहे, तर ज्या साइडने ओपन भाग आहे ना त्या साइडनेच आपल्याला मेजरमेंट्स टाकायचे आहेत। तर उभ्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करायचं आणि त्यानंतर आडव्या बाजूने जिथून आपण 2 इंचावरती मार्किंग केलंय ना तिथून परत आपल्याला 4 इंचावरती असं सरळ एक लाईन ओढून घ्यायची आणि त्यानंतर परत आपल्याला 2 इंचावरती असं मार्किंग करून एक सरळ इथे लाईन ओढून घ्यायची आहे। इथे आपण बेस बनवणार आहोत, तर हा बेस मी मार्क करून घेतलेला आहे आणि हा बेस जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करायचा आहे आणि जिथे ओपन भाग आहे ना तिथेच आपल्याला हा भाग जो आहे तो तयार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला एखादी प्लेट घेऊ शकता तुम्ही, किंवा मग त्यांच्याकडे प्लेट नसेल ना तिथून असं वरून 2 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आकार देऊ शकता, गोल आकार द्यायचा आहे। किंवा कोपऱ्यापासून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून सुद्धा तुम्ही गोल आकार देऊ शकता। तर इथे प्लेट घेतलेली आहे, 10 इंच याचा डायमीटर आहे। तर अशा पद्धतीने आपण जिथून 2 इंचावरती मार्किंग केलंय ना खाली, तर तिथून आपल्याला अशा पद्धतीने आकार याला द्यायचा आहे। तर असा गोल आकार अशा पद्धतीने मी देणार आहे प्लेटच्या मदतीने। तर असा आकार मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि तो आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला दिसण्यासाठी मी इथे डार्क करून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हा पीस क्विल्ट करून घ्यायचा। जर क्विल्ट नसेल, जेव्हा आपण हा आकार कट करू तेव्हा पूर्ण भाग जे आहेत ते पूर्ण ओपन होतील त्यामुळे। आणि असा सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे। कोणीही बनवू शकतं। तुम्ही या ठिकाणी दुसरा प्लेन कपडा घेतला आणि एक प्रिंटेड कपडा घेतला तरी चालेल। तर मी ते अस्तरसाठी मी साडीचाच कपडा इथे वापरणार आहे। तर साडीचा हा कपडा आहे, याला काही लावलेलं नाहीये, त्याचा सुद्धा मेजरमेंट सेम आहे 14.5 बाय 21 इंच 21.5 इंच। तर त्याच्यावरती आता सरळ भाग ठेवायचा आहे। दोघींचाही सरळ भाग जो आहे तो एकावरती एक मी ठेवलेला आहे आणि वरती जो आहे तो उलटा भाग आहे जिथे मी पिनअप करत आहे तिथे। त्यानंतर आपल्याला एवढा भाग इथला ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। जेवढा मार्क केलेला भाग आहे ना तेवढाच आपल्याला इथे ओपन करायचा आहे। तर मी जेवढा भाग इथे ओपन ठेवला आहे ना तेवढा इथे ओपनच ठेवलेला आहे। सगळ्या बाजूंनी मी ते शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना आपला अस्तरचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जिथे गोल आकार आहे ना तिथे आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत। दोन्ही गोल आकार जिथे आहेत ना तिथे असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे, म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल जेव्हा आपण आतून कपडा बाहेर काढू तेव्हा। आणि जिथे कॉर्नर्स आहेत तिथे पण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। तर आता आपल्याला हे कॉर्नर्स जे आहेत ना तिथे आपल्याला छोटे छोटे असे नॉचेस द्यायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल।
आणि अशा पद्धतीने जिथून ओपन भाग ठेवला होता आपण तिथून अशा पद्धतीने आतून कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हे खूप सोपं आहे बनवायला, कोणीही बनवू शकतं। तुम्ही इथे प्लेन आणि प्रिंटेड कपडा घ्या म्हणजे छान दिसेल। मी याचा एक दुसरा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, यापेक्षा ती मोठी आहे आणि दोन मी पीस याला जॉईन करून मग बनवलेली आहे ती बॅग। तर ती सुद्धा बॅग खूप छान आहे, तुम्ही बघितली नसेल तर मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। त्यानंतर ओपन भाग जिथे आहे तिथे शिवून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घेतलेलं आहे मी या पीसला। आणि त्यानंतर ज्या पीसला आपण शॉपिंग बॅग लावलेली आहे तो पीस मी वरती ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करायचा आहे। इथे दुसरा पीस त्यावरती ओव्हरलॅप करायचा, इथे यावरती पिनअप करून घ्यायचा आणि इथे सरळ खाली शिवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हा दुसरा जो भाग आहे जिथे आपण बेस कट केलेला होता तो भाग दुसरा घ्यायचा आहे, तो सुद्धा याच्यावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने दुसरा पीस यावरती ठेवून आपल्याला इथे पिनअप करून आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचा आहे। याचा आकार खूप सुंदर असा तयार होतो, दिसायला खूप छान दिसते ही बॅग। तर इथे सुद्धा मी शिवून घेतलेला आहे, दोन्ही साइड शिवून घेतला, बेस छान असा तयार झालेला आहे। त्यानंतर आतून कपडा आपल्याला इथे बाहेर काढायचा आहे, कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला साइडचा जो आकार आहे तो द्यायचा आहे। आता जो हा फ्लॅप आपण जॉईन केलेला होता तो ओपन आहे, तिथे आपल्याला अशा पद्धतीने हात आतमध्ये टाकायचा आहे आणि इथे असं पिनअप करून हा जो भाग आहे ना तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे। ओपन भाग इथला असा आकाराने आपल्याला इथे पिनअप करायचा आणि असा आकाराने आपल्याला हा भाग जो आहे तो इथे सरळ असा गोलाकाराने शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही भाग आपल्याला सेम ह्याच पद्धतीने पिनअप करून असे शिवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही भाग मी ते शिवून घेतलेले आहे, पिनअप काढून घ्यायचं आणि मी इथे एक्स्ट्राचा धागा आहे तो मी कट करून घेत आहे। तर इथे सुद्धा पिनअप काढून घेतला आणि इथे सुद्धा शिवून घेतलेला आहे मी। त्यानंतर आपल्याला उलटा भाग काढायचा आहे, बाहेर हा उलटा भाग आहे, जो बाहेर आहे तो उलटा भाग मी ते बाहेर काढलेला आहे। त्यानंतर हे जे आकार आहे ना तो व्यवस्थित एकावरती एक ठेवायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं दोन्ही बाजूने, जिथे ओपन भाग आहे तिथे आपल्याला दोन्ही बाजूने पिनअप करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। तर तुम्हाला झूम करून दाखवते, तर इथे 1.5 इंचावरती मार्किंग करू शकता तुम्ही, अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे 1.5 इंचाची सरळ। तर अशा पद्धतीने मी इथे सरळ एक लाईन ओढून घेतलेली आहे, फक्त आपल्याला ही सिंगल लाईन शिवून घ्यायची आहे। तर इथे सुद्धा 1.5 इंचावरती असं मार्किंग करून ह्याच लाईनीवरती आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि एवढाच भाग आपल्याला सरळ ही जिथे लाईन मारलेली आहे ना मी तिथेच आपल्याला ही सरळ जी लाईन आहे ती शिवून घ्यायची आहे। तर मी ते सरळ शिवून घेतलेला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने इथे असा आकार तयार झाला। त्यानंतर इथे जो आहे तो असा भाग ओपन असतो तो असा फोल्ड करायचा, इथे पिनअप करायचं आणि इथे सरळ शिवून घ्यायचं। तर दुसरा सुद्धा भाग आपल्याला सेम ह्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने जो आहे तो फोल्ड होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही बारीक कोणती वस्तू टाकू शकता। तर मी ते आतमध्ये ओपनर टाकून मग अशा पद्धतीने हा भाग जो आहे तो फोल्ड केला आणि इथे पिनअप करून घेतलं आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे दोन्ही भाग जे आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहेत। आता हा भाग आपला तयार झालेला आहे। असं केल्याने, असा टक्स दिल्याने साईडला याचा आकार खूप सुंदर असा तयार होतो। त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स जॉईन करायचे आहेत, तर इथे आकार आहे तो एकावरती एक ठेवायचा। त्यानंतर इथून सेंटर पासून आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। हँडल्स जॉईन करण्यासाठी आपण इथे मार्किंग करत आहोत। तर ही जी बॅग आहे त्याला कुठे रफ एजेस दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे। तर हँडल लावण्यासाठी मी 2-2 इंचावरती मार्किंग करून इथे हँडल्स घेतलेले आहेत 2। याची जी लांबी आहे ती 24 इंच आहे, रुंदी जी आहे ती 1.5 इंच आहे। तर अशा पद्धतीने हा भाग जो आहे तो आपल्याला जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे ठेवायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने सुरुवातीला फोल्ड करायचं आणि इथे आपल्याला पिनअप करून हे हँडल जे आहेत ते शिवून घ्यायचे। दुसरे सुद्धा हँडल्स आपल्याला अशाच पद्धतीने इथे लावून घ्यायचे आहेत। इथे सुद्धा सेंटरला 2 इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथे इथे हँडल जे आहे ते जॉईन करून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने फोल्ड करून इथे सेंटरवरती ठेवू शकता तुम्ही हँडल्स किंवा मग साईडला सुद्धा ठेवू शकतात। तर अशा पद्धतीने मी दोन्ही हँडल्स जॉईन करून घेतलेले आहेत आणि याची लांबी तुम्ही कमी जास्त ठेवू शकतात। तर हँडल्स मी जॉईन केलेले आहेत। त्यानंतर आतमध्ये आपले हे पॉकेट आहेत 2। तर मागच्या वेळेस जो मी व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओला कमेंट आलेली होती की
जर तुम्ही उलटा करून दाखवला असतात हे पॉकेट्स तर ते छान दिसले असते, त्यामुळे मी यावेळेस उलटेच पॉकेट्स करून तुम्हाला इथे दाखवलेले आहेत। आतमध्ये 2 पॉकेट्स तयार झालेले आहेत। तुम्ही ही बॅग जी आहे ती मंदिरात घेऊन जाऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये तुम्ही ज्या पण वस्तू घेऊन जातात ना मंदिरात त्या तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। अशा पद्धतीने बॉटल ठेवू शकतात, इथे तांब्या ठेवू शकतात। अशा पद्धतीने गंध वगैरे यामध्ये ठेवून तुम्ही याला वापरू शकतात। अशा पद्धतीने सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे। ही बॅग दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला तेवढी सोपी सुद्धा आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। आणि ही बॅग बनवून बघा, नक्कीच ट्राय करून बघा। आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।